आज मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आहे. तर सकाळी आमच्या कारभाऱ्यांचं जनावरांचं शेण काढण्याचं काम नियमितपणे चालू आहे. गोठा स्वच्छ राहावा, आरोग्य टिकावं आणि दिवसाची सुरुवात शिस्तीत व्हावी म्हणून हे काम अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. माझं अंघोळीला पाणी तापवायला ठेवायचं काम चालू आहे. मला वाटतं स्वच्छतेने दिवस सुरू व्हावा म्हणून ही तयारी अगदी मनापासून दररोज काळजीपूर्वक. तर ह्यांचं इकडं काम चालूच आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार असल्याने छोटीशी पूजा मी मांडली. कुटुंबासाठी सदैव मनापासून देवाला नमस्कार केला आणि घरात सुख, शांती, आरोग्य नांदो अशी प्रार्थना केली. पूजेनंतर शाबूची खिचडी केली, सासूबाईंना दिली, कारभाऱ्यांना जेवाय वाढलं आणि मी ही खिचडी खाल्ली. सगळ्यांच्या समाधानाची काळजी घेतली तर आपुलकी आणि प्रेम वाढतं. त्यानंतर गोठ्यात जाऊन जनावरांना पाणी पाजायचं होतं. क्वाक चालू केला आणि बघा आमच्या जास्वंदीच्या फुलांवरही असा मावा पडला आहे आणि खूप चांगल्या कळ्या पण लागल्यात. खरं ह्या माव्यामुळं फुलांना अजिबात वरती येता येईना आणि ही कळ्या खाऊन टाकायला लागल्या आहेत. आणि हे बघा कसं वाकडं वाकडं झालेलं आहे जास्वंदीच्या फुलांचे जे शेंडा आहेत ते. तर इकडं जनावरांना पाणी पाजायचं काम चालू आहे. त्यांची ताण भागवून आरोग्य राखणं ही आमची रोजची जबाबदारी आहे. काळजीपूर्वक, प्रेमाने, नियमित पद्धतीने रोज पूर्ण केली पाहिजे. यांना सकाळी एकदा पाणी पाजलं होतं. आता सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर आणखीन पाणी पाजून घ्यावं म्हणून गोठ्यात आलो आणि ह्यांना पाणी पाजून घ्यायचं काम चालू आहे. तर कुणाला ताण लागलेली असती, कुणाला नसती. कोणी सकाळी पेत नाही ते आत्ता पितं आणि काही जण आत्ता पण पितं आणि सकाळी पण पितं. तर कसं काय करायचं आहे ते करो. आपलं काम करायचं, पाणी दाखवायचं. पाणी दाखवून घेतलं. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार असल्यामुळे पूजा तर प्रत्येक गुरुवारी सकाळीच होते. खरं आजही झाली आणि मन प्रसन्न झालं आहे. तर आता जनावरांना पाणी पाजलं की थोडा आराम करणार आहे. कारण सकाळपासून एवढी धावपळ होते की ना विचारू नका. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.